हॅलो. आज एक ना छान झाडाची स्टोरी सांगते मी तुम्हाला. हे ना जास्वंदाचं झाड आहे. ह्याला मुका जास्वंद असं म्हणतात. ही फुलं तुम्ही बऱ्याच जणांनी बघितली असतील आणि खूप साऱ्या गावाकडच्या घरांच्या बाहेर वगैरे खूप छान, म्हणजे ज्यांची जमिनीत जे लोक झाडं लावतात ना त्यांच्याकडे हा 100% जास्वंद असतोच. तर ना आमच्या एका क्लायंटकडे हे कुंडीत झाड लावलेलं होतं. जवळजवळ त्यांनी 2-3 वर्ष लावलं होतं आणि त्याला फुलंच आली नव्हती. मग जेव्हा आम्ही कामासाठी तिथे गेलो तेव्हा मी सांगत होते त्यांना की तुम्ही मोठ्या कुंडीमध्ये लावा, कारण ह्या झाडाला ना खूप जास्त मुळं वाढतात. जितकं झाड मोठं तितकं, म्हणजे जितकी मुळं जास्त वाढतील, जितकी कुंडी मोठी तेवढी फुलं जास्त येतात. पण त्यांचं असं होतं की आमच्या बाल्कनीमध्ये एवढी जागा नाहीये, तर मॅडम तुम्ही ते काढा. तर ते झाड आम्ही त्यांच्या इथून काढून आणलं आणि इथं शेतावर जमिनीमध्ये आम्ही ते झाड लावलं. झाड लावून अजून 3-3.5 महिने झालेले नाहीयेत, तोपर्यंत इतकी छान फुलं या झाडाला यायला लागलेत. आता रोज 2-4 फुलं येतात. ह्या झाडाची सुद्धा केअर तुम्ही रेग्युलर बाकीच्या जास्वंदाची जशी आपण घेतो ना तशी घ्यायची असते. त्याला आणि जास्त पांढरा मावा वगैरे जी कीड बाकीच्या जास्वंदाला होते त्यातली काहीच होत नाही. ह्या झाडाचं वैशिष्ट्यच ते आहे की सगळ्यात कमी कीड लागणारा जास्वंद असं आपण त्याला म्हणू शकतो. लहान असताना बऱ्याच जणांनी एक गोष्ट केली असेल, हे झाड आहे ना त्याचं फुल काढायचं आणि त्याचं असा रस शोषला की अतिशय छान गोडसर रस त्याचा यायचा. आम्ही तर शाळेत असताना ते करत होतो. आता ते झाड आता इथं लावल्यामुळे नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं पण वाटतंय. तुम्ही पण लावा आणि मला सांगा.